लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा, काय वाटतं मतदारांना? कोणाला साथ देणार, कोणाला घरी बसवणार, कोणाला निवडणार, लोकप्रतिनिधी कोण हवा, या मतदारसंघात कोणाची हवा? दादा नमस्कार. रामकृष्ण हरी. शिरूर लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा? अमोल कोल्हे. अमोल कोल्हे. विरोधक असं म्हणतायत अमोल कोल्हे मतदारसंघात फिरकतच नाहीत. नाही, अहो जरी फिरकत जरी नसले 5 वर्षामध्ये जो समजा माणूस दिलेला संसदेमध्ये जातो, संसदेमध्ये मधून बुवा समजा 6 तालुके असतील, तालुक्यामध्ये खासदार साहेब कधी फिरू शकत नाही. तालुक्यांमध्ये फिरत कोण असतं? 6 तालुक्यांमध्ये प्रत्येक तालुक्याचा एक आमदार असतो. संसदेमधून त्यांना ते वरून निधी दिला जातो आणि ते आमदार त्या निधीचे वाटप करत असतात. जर खासदार जर तालुक्यांमध्ये प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वस्तीवर जर जायचं, खासदार साहेबांनी काम करायची कधी? आपण मत मागायला फिरतो, मग किमान एकदा वर्षातून, एकदा 5 वर्षातून तरी एकदा गेलं पाहिजे. नाही जरी समजा खासदार साहेब नाही आले पण कार्यकर्ते असतातच ना बॉस. खासदार साहेबांपर्यंत मत मागायला खासदाराला यायची गरज काय? मग कार्यकर्ते मागतील. नाही बरोबर आहे, पण खासदार साहेब आलेच पाहिजे ना. ज्यावेळेस समजा उमेदवार जो असतो तो एकदा 5 ज्यांनी आपल्याला मतदान केलं किमान त्यांचे आभार मानायला तरी 5 वर्षातून एकदा. हो आलेले आहेत ना तशी ती. अहो 1-2 वेळा त्यांचं येऊन गेलेले आहेत तसे ती. ते काय आले नाही. या पारगाव मधले एक गृहस्थ म्हणाले की आम्ही त्यांना मतदान केलं, निवडून दिलं, बाबा परत फिरकला नाही. नाही आले होते, एकदा ते आले होते. ज्या वेळेस तिथं कार्यक्रम झाला होता अमोल कोल्हे साहेब आले होते. कशाचा कार्यक्रम? नाही कार्यक्रम होता एक छोटासा, समजा सगळ्यांना निवडून आल्यानंतर भेटीगाठी घेण्यासाठी साहेब आले होते. आले होते तर गावामध्ये आले होते, सगळ्यांना भेटून गेले. मग आता ज्या वेळेस समजा जर ते दिल्लीमध्ये तिथून बाबा समजा दिल्लीमधून ते काही येऊ शकते नाहीत बुवा, इथे जे तालुक्यांमध्ये काम करणारी माणसं आहेतच ना भरपूर. प्रत्येक तालुक्यामध्ये गावामध्ये कार्यकर्ते भरपूर आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन ते सध्या जरा आक्रमकपणे मांडतायत, परंतु कोरोनाच्या काळानंतर मधल्या काळामध्ये ते असं कुठं दिसत पण नव्हते. काही लोक असं म्हणायचे 1000 रुपये मिळवा आणि खासदार दाखवा. अहो कोरोनाच्या काळामध्ये आपण सुद्धा घर सोडत नव्हतो. कोरोना काळ वगळून कोरोना काळ ज्या वेळेस झाल्यानंतर अहो त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची, संभाजी महाराजांची भूमिका केली. संभाजी महाराज प्रत्येक आपल्या काही सर्वसामान्य माणसाला माहीत सुद्धा नव्हती, पण ज्या वेळेस अमोल कोल्हेंनी संभाजी महाराजांची भूमिका केली त्यावेळेस घराघरामध्ये माहीत झाली. अमोल कोल्हे हे घराघरामध्ये माहीत झाले आणि छत्रपती संभाजी महाराज सुद्धा माहीत झाले. नथुराम गोडसेंची पण भूमिका केली. हो केली होती ना, नथुराम गोडसे सुद्धा भूमिका त्यांनी केली होती. नथुराम गोडसेंचा इतिहास माहिती आहे? हो चांगल्यापैकी. महात्मा गांधींना गोळ्या घातल्या नथुराम गोडसेंनी, पण ते काहीतरी थोडस कुठंतरी काहीतरी होतं असं, त्याच्यावरून काहीतरी होतं, वाद होतोच. काय तसं काय त्याचं एवढं मनावर नाही घ्यायचं काही. शिवाजी महाराजांना घराघरात पोहोचवलं, संभाजी महाराज घराघरात पोहोचवलं, परंतु मतदारसंघ वाऱ्यावर सोडला अशी टीका होते. असं कोणी असं नाही, मतदारसंघ नाही वाऱ्यावरती नाही सोडले त्यांनी. जरी कोणी किती जरी म्हणत असेल बाबा, विरोधक म्हणत असतील मतदारसंघ वाऱ्यावरती सोडलाय, पण असं होऊच शकत नाही कधी. हे मतदारसंघात येतातच ना असे त्यांचे संपर्क कार्यालय आहेत. त्यांनी तिथे प्रतिनिधी निवडलेले ते बसलेले असतात बुवा, त्यांचा संपर्क होतोच ना. कुणाची काही कामं असेल ती कामं होतातच. या आंबेगाव तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी मागच्या वेळेला त्यांना भरपूर साथ दिली, म्हणजे अगदी आर्थिक सुद्धा मदत केली. मागच्या वेळेला ते असं म्हणायचे की बाबा कोल्हेंना विजय करा. आता त्यांना म्हणावं लागणार आहे कोल्हेंना पाडा, आढळरावांना विजय करा. नाही आता हे कसं असतं माहिती का साहेब, ज्या वेळेस बुवा आता ते काय म्हणणार बुवा, हे कुठंतरी एक दिवस शेवटच चालवतो. आणि ज्यावेळेस समजा आता साहेब बुवा अजितदादा असतील, हे जे पवार साहेबांना सोडून गेले, हे काहीतरी त्यांची काहीतरी राजनीती असणारच आहे ना, त्याच्यामुळे ते सोडून गेलेले. तसे काय ते सोडून गेले ना. आणि जरी समजा ते म्हणत असतील का बा अमोल कोल्हेला पाडा, अहो पहिले उमेदवार अमोल कोल्हेच दिलीप वळसे पाटलांनी दिले, नाहीतर दिलीप वळसे पाटलांनाच उभं राहावं लागलं असतं. असं म्हणतात गो वळसे पाटील की बा आमची चूक झाली. नाही असं साहेब म्हणू शकत नाही. ते काय आता बोलू शकत साहेब अजून म्हटलेच नाही, वळसे पाटील अजून बोललेच नाहीत. आम्ही सुद्धा वळसे पाटलांचेच कार्यकर्ते आहोत सुद्धा वळसे पाटलांचे, पण काही कारणास्तव आम्हाला नाही पटलं वळसे साहेबांचं, म्हणून आम्ही आता पवार साहेबांना साथ करतोय. आणि आम्ही आता सध्या अमोल कोल्हेंच्या पाठीमागे आहोत. काय तालुक्यामध्ये कसा प्रतिसाद मिळेल? नाही आंबेगाव तालुक्यात अतिशय सुंदर प्रतिसाद भेटणार आहे. अमोल कोल्हेंच्या बाबतीत सुंदर प्रतिसाद भेटणार. जरी किती कुणी काय म्हटलं तर असेल ना, जरी साहेब जो असतील, आता काल अजितदादा आले होते, आढळराव दादांचा प्रवेश झाला,
मग कालच्या याच्यावरूनच कळतं बघ किती समाज असेल. ज्यावेळेस लोक नव्हती. कमी होती लोक, एवढी नव्हती. जी सभेला जी लोक येतात तेवढी अप्रवेश असल्यानंतर किती तरी लोक पाहिजे होती, पण लोक नव्हती एवढी. ठराविकच कार्यकर्ते, गावातून 4-2 कार्यकर्ते फक्त तेवढे. पवार साहेबांची जी सभा झाली मागच्या महिन्यापूर्वी देवदत्त निकम यांनी घेतली, त्या सभेची गर्दी, नंतर अजित पवारांची मागे एक सभा झाली ती गर्दी, अजितदादांची सभा झाली तिच्याही पेक्षा पवार साहेबांची सभा जी झाली 3 पट गर्दी जास्त होती. आणि शिवाय कुणाला 1 रुपया सुद्धा खर्च न करता अशी सभा झाली. आणि अजितदादांची सभा झाली, गाडीवाले जे कांदे खुरपायला लोक येत होते यांना 200-200 रुपये, 300-300 रुपये, गाडीवाल्यांना 2000 रुपये असं करून ती सभा झाली. असा एखादा पुरावा आहे? हो, भरपूर पुरावे आहेत. आता मोरे मंगल कार्यालय तिथं पैसे वाटप होती, कार्यकर्त्यांमध्ये भांडणं सुद्धा झाली त्या पैशावरून. नाही, असं एखादं नाव सांगता येईल का बाबा ह्या गाडीवर काय होतं नाव? असं वेग कसं नाव सांगून काय, मग ते दुश्मनी वाढत चालती. नाव सांगितल्यानंतर दुश्मनी वाढणार ना. मी एक बस समजा दुश्मनी वाढणार. प्रश्न त्याच अनुषंगाने ज्यावेळेस पवार साहेबांची सभा झाली तर पवार साहेबांच्या सभेला जाऊ नका, आमच्या गावामध्ये फ्लेक्स लावू नका, एक मिनिट बाबा कोणाचा आम्ही तुमच्या सभेला गेलो तर ऊस तोडून देणार नाही, असं देवदत्त निकम सांगत होते. नाही, असं नाही. वळसे पाटील कधी आज सांगू शकत नाही. देवदत्त निकम खोटं बोलले नाही? बोलले असतील, त्यांचं काय असेल तो, पण बोलले असतील. पण असं वळसे पाटील कधी आणि कुठल्याही कार्यकर्त्यांना साहेब सांगू शकत नाही. मग देवदत्त निकम यांनी असं खोटं बोलणं कितपत योग्य? नाही, आता त्यांना त्यांच्या जर समजा कुठं गटामध्ये जर आढळलं असं तर ते सांगू शकतील बा, पण आमच्या गटात काय असं काही आढळलं नाही. असं असेल तर पुरावा दिला पाहिजे. हो, पुरावा दिलाच पाहिजे ना. असं असेल तर, असं जर असेल तर पुरावा दिलाच पाहिजे. देवदत्त निकम यांना साहेबांनी जे काही दिलं ते सगळ्यांनी पाहिलंय, तरी देवदत्त निकम वळसे पाटलांपासून दूर झाले. विषय असा आहे, कसा असतो माहिती का, आता पवार साहेबांनी सुद्धा वळसे पाटलांना भरपूर दिलं. वळसे पाटील 1990 साली विधानसभेला उभं राहिले, त्यावेळेस सर्वसामान्य लोकांनी 1-1 रुपया गोळा करून वळसे पाटलांना निधी दिलेला आहे. तुम्ही किती दिले? मी 2000 रुपये दिले होते त्यावेळेस 90 साली. मी सुद्धा 2000 रुपये दिले. कार्यकर्ते पैसे गोळा करत होते, कोण 200-500. अहो, त्यावेळेस सर्वांनी मदत केलेली आहे त्यांना. असं काय, ज्यावेळेस समजा मी जरी साहेबांजवळ गेलो बा, जरा मी थोडा चमकायला लागल्यावर दूर करणारच आहे. घरात कारभार एखादा वाढत असला, मोठा होत असेल ना, लगेच पाणी भरा म्हणतो कारभार माझ्या हातात पाहिजे, असंही होऊ शकतं. त्याचं काही असं नाही. आता देवदत्त निकम आणि दिलीप वळसे पाटील 2024ला कदाचित दोघांचा सामना होऊ शकतो. काय चित्र पाहायला मिळेल तालुक्याला? नाही, आता हे ज्यावेळेस सामना होईल ना त्यावेळेस कळत. पण आज त्या सामन्याचं काही सांगू शकत नाही. आता जे लोकसभेचं चित्र आहे याच्यावरती विधानसभेचं चित्र दिसून येईल, पण आज त्याचं काहीच सांगू शकत. आंबेगावकर जास्त संख्येने आढळरावांच्या बरोबर राहतील का कोल्हेंच्या? नाही, आता कसं झाले, आंबेगाव मध्ये ज्यावेळेस समजा शिंदे साहेबांची एक गट झाला, उद्धव साहेबांचा एक गट झाला, पवार साहेबांचा एक गट झाला, वळसे पाटलांचा एक गट झाला. मग आता याच्यामध्ये कसं होईल, उद्धव साहेबांची जे सेना आहे कुणाला मतदान करील, शिंदे साहेबांची सेना कुणाला मतदान? उद्धव साहेबांची सेना तुमच्या आघाडीमध्ये ना, त्यांचा काही संबंध नाही. ते नाही, पण शिंदे साहेबांची सेना ही आढळराव दादांना मतदान करतील. आणि जी समजा उद्धव साहेबांची सेना आहे आणि पवार साहेबांचा जो गट आहे हे अमोल कोल्हेलाच मतदान होणार. प्रश्न असा आहे, वळसे पाटील, भाजप, एकनाथ शिंदेची शिवसेना, हे 3 पक्ष एकत्र आहेत तालुक्यामध्ये. तालुक्यामध्ये जास्त मताधिक्य कोणाला मिळेल, कोल्हे की आढळराव? नाही, आता मताधिक्य हे आज काय सांगू शकत नाही. अजून थोडासा कल आहे त्याला, 40 दिवसाचा जवळजवळ. सध्याचा कल काय दिसतो? नाही, सध्याचं तर आता आहे ना, सर्वसामान्यात आम्ही कांदा काढायला जे मजूर आहेत ना ते म्हणतात अमोल कोल्हेला मतदान करणारे. आता ज्यावेळी माझ्याकडे गाडी आहे कांदा काढायला, ते सांगतात नाही आम्ही अमोल कोल्हेलाच मतदान करणारे. मग आता असं आपण काय त्यांना विचारलं बाबा, दादा आंबेगाव तालुक्यातले, तुम्ही सुद्धा आंबेगाव तालुक्यातलेच आहेत, मग तुम्ही कोणाला? नाही अमोल कोल्हेला मतदान करणारे आम्ही, एवढंच बोलतात फक्त. आता ज्याची त्याची कसे प्रतिक्रिया तो सांगत असतो. आंबेगावचा कल सरासरी असा असू शकतो, असं सुद्धा होऊ शकतं, त्याचं काही सांगता येत नाही. वळसे पाटलांची तालुक्यात ताकद नाही. दादा जर समजा आज दादांनी काल प्रवेश केला, 20 वर्षे दादा विरोधात होती, साहेबांच्या विरोधात 20 वर्षे दादा होते. आता त्यांचं काय, कशामुळे काय त्यांनी एकत्र झाले हे काय सांगू का? वळसे पाटला आंबेगाव तालुक्यात बस समजा मी उमेदवारच भेटला नसेल यांना, त्याच्यामुळे होऊ शकतं, असं होऊ शकतं, त्याचं काय नाही. एका पंचवार्षिकला अमोल कोल्हेंनी आढळरावांचा प्रचार पण केला होता. हो, केला होता ना, केला. त्यांनी पक्ष बदलले, त्यांना काही नाही का? हो, पक्ष बदलले, पण ज्यावेळेस कसं असतं माहितीये का, आज महाराष्ट्रामध्ये फक्त
मानणारा वर्ग आहे हा पवार साहेबांना. काय त्याची कारण? कारण अहो पवार साहेबांनी ज्यावेळेस आता 10-15 वर्ष कृषी मंत्री असताना कायम कांद्याला बाजारभाव 1200 रुपयांनी कांदा खपलाय. हमी बाजार भाव. हो, हमी बाजारभाव नाही भेटू द्या, पण पवार साहेबांनी एक्सपोर्टचा कधी विषय बंदच केला नाही का बा. ज्यावेळेस शेतकऱ्यांना काहीतरी त्याचा लाभ भेटला पाहिजे. पवार साहेबांना लोकांनी कांदे मारले तर आठवतं? हो, मारले होते ना. अहो काय होतं माहिती का, शेतकरी काही वेडे असतात, त्यांना काय शेतकरी वेडे असतात? हो असतात ना, तसं काय नाही. शेतकरी काय असे असतात का बा, एखाद्या माझ्यासारख्या एखाद्या कार्यकर्त्यांनी सांगितलं ते करतात, त्यांना काय एवढं हे नसते. आता पवार साहेबांना आता मराठा आरक्षण आहे, सध्या आपण मराठा आरक्षणाचा विषय पाहतो. पवार साहेब मराठ्यांना आरक्षण पण देऊ शकले नाहीत सत्तेवर असताना. आता हे पवार साहेब नाही, मराठ्यांना आरक्षण फार पूर्वीपासूनच नाही भेटलं. जरी पवार साहेब किती वर्ष सत्तेवर होते? आहेत ना, होते ना. ज्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी हे सगळे एकत्र पक्ष होते त्यावेळेस सुद्धा नाही भेटले मराठ्यांना आरक्षण. भेटले मराठ्यांचे भरपूर आमदार असून मंत्री असून सुद्धा त्यांनाच गरज नाही, त्यांचं पोट भरलं. कॅप्टनची जबाबदारी असते. शरद पवार कॅप्टन होते, त्यांची जोखीम होती का? नाही, जोखमदारी होती, परंतु काही गोष्टी मराठ्यांना आरक्षण नाही मिळालं तेव्हापासून. पण आता आम्हाला असं वाटतं आता एक नेता तयार झाला, मनोज जरांगे पाटील, तो सुद्धा देऊ शकतो. ते आणि पवार साहेब होते तरी काय असे कधी हे निघले नाही का आंदोलन झाली नाही अशी का मराठ्यांच्या याच्यावरती. कारण की आणि पवार साहेबांनी फक्त शेतकऱ्यांचं हित जास्त पाहिलं. मनोज जरांगे पाटील यांना छुपा पाठिंबा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा आहे अशी चर्चा होते. चर्चेचं कसं असतं माहिती का, आता मी म्हणून मोदी साहेबांचा पाठिंबा असू शकतो असं काही नाही, ते काही तसं नसतंय. कोण पाठिंबा असं काही पाठिंबा कसा असावा, जाहीर असावा. छुपा पाठिंबा कोण का, आता मनोज जरांगे एवढा खर्च करतोय त्याच्यात काय कसा करतोय त्याच त्याला माहिती. हे सर्वसामान्य जनतेला नाही माहिती. फक्त जनतेला आज वाटतंय का मराठ्यांना आरक्षण कुठंतरी मिळालं पाहिजे. विद्यमान खासदार अमोल कोल्हे मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून असं कधी पोटतिडकीने बोलले नाहीत. नाही बोललो, कोणीच नाही बोललो. मराठी एकही आमदार खासदार कोणीही आरक्षणाबाबत बोललेलं नाही, एकही सुद्धा नाही, कोणी बोललं नाही. कोल्हे सुद्धा नाही, कोणीच नाही बोललो. मराठी आमदार खासदार कोणीच नाही बोलले, एकही सुद्धा नाही. आढराव दादा सुद्धा नाही बोलले, कोणीच नाही, एकही नाही बोलले. तुम्ही वळसे पाटलांचे एकेकाळचे सहकारी होते, तुम्ही का दूर झाले? नाही दूर काय गोष्टी. आता कसं असतं माहिती का, साहेब एक नंबर माणूस आहेत वळसे पाटील. वळसे पाटला साहेबांकडे जरी कुणीही काम घेऊन गेलं ना, साहेब फार विरोधक असला तरी त्यांचं काम करतातच. पण काय आले, खाली साहेबांच्या खाली लॉबी तयार झालेली, ती लॉबी साहेबांपर्यंत पोहोचून देत नाही, साहेबांजवळ जाऊन देत नाही. काय 4-2 नावं नाही, नावं सांगायची काय करे. नावं सांगितली म्हणजे वरती काय होतं माहिती का, त्यांची नावं घेतली का ते लगेच म्हणणार का असं तू बोलला, तू का असं म्हटला. खरं साहेबांना कळायला पण हवं ना. साहेबांना सगळं साहेबांना माहिती. काय होतं माहिती का, सगळं माहित असतंय, परंतु कसं साहेबांजवळ जरी माझं काम असेल तर मी वैयक्तिक गेलो तर माझं काम होतंय, त्याच्यामुळे मी साहेबांना दोष देऊच शकत नाही. फक्त रोष हा कुणावरती आहे, साहेबांच्या जवळ जी लॉबी आहे, जे कार्यकर्ते आहेत ना, यांच्यावरती, दुसरं नाही कुणावरती. आता तुम्ही मगाशी उत्तर एक टाळलं. 2024च्या विधानसभा निवडणुकीला वळसे साहेब आणि देवदत्त निकम सामना पाहायला मिळेल असं पाहू शकतो. ते तसं नाही सांगू, ते सामना होऊ शकतो. एखाद्या पवार साहेब देवदत्त निकमला नाही देऊ शकत, दुसरं कोणाला तर देतील, नाहीतर उद्धव ठाकरे साहेबांच्या गटात देतील. समजा निकम आणि वळसे सामना झाला तर चित्र काय दिसेल? नाही, चित्र आता काय सांगते, तरुण आज मतदार सगळे तरुण झालेले आहे. तरुण मतदार ज्यांच्या पाठीमागे जातील ते विजयी असणार आहे. कारण पहिलं कसं होतं, ज्या वेळेस गावामध्ये एका वस्तीवरती एक कारभारी असायचा, त्यांनी वस्तीला सांगायचं असं मतदान करायचं. काळ गेला आता. हो, तो काळ गेलेला आहे. आज सगळं मतदार सुशिक्षित झालेले आहे आणि सगळे मतदार हे तरुण आहेत. आज काय असं वयस्कर मतदार, घरातलं बाबाला जरी सांगितलं ना, बाबा सांगतो मला कुठं करायचं मी करतो, असा विषय आहे. जे तरुण ज्यांच्या पाठीमागे जातील तो उमेदवार विधानसभेला आंबेगाव तालुक्यामध्ये विजय होईल. आंबेगाव तालुक्यामध्ये जास्त ताकद कोणाची? नाही, म्हणजे वळसे पाटील, शिवसेना, भाजप एकत्रित जास्त का देवदत्त निकम, शरद पवार यांची ताकद जास्त? नाही, आज शिंदे साहेब गट जरी असेल, आढराव दादा जरी जातात तिकडे गेले असं, पण आज ताकद त्यांना सोडून आज ताकद वळसे पाटील साहेबांची. आज ताकद तिघांची ताकद जर एकत्र झाली तर तालुक्यातलं चित्र काय असेल हे वेगळं सांगायची गरज आहे? नाही, बदलू शकतं, त्याचं नाही सांगू शकत काही, उद्याचं काय सांगू शकत नाही. आतापर्यंत सेनेचं मतदान हे कधीच फुटलं नव्हतं.
आणि हे मतदार पार दगड उभा केला तरी मतदान ते होतच होतं. जरी काही केलं तरी ते मतदान फुटत नव्हतं. पण आज 2 गट झाले. शिंदे साहेबांचा गट एक झाला, उद्धव साहेबांचा एक गट झाला. आज आढळराव दादा शिंदे साहेबांकडे होते, काल परवा उद्धव साहेबांकडे होते. म्हणजे असं आता बदल होऊ शकतो. आता हे जरी काय झालं, मतदार आता सुशिक्षित आहे. मी पहिलेच काय सांगतोय का मतदार आता माणूस पाहून मतदान करणार आहे. वळसे पाटलांचं तुम्ही एवढं तोंड भरून कौतुक केलं. मगाशी एक सहकारी असं म्हणाले की वळसे पाटलांना अनेक जण सोडून गेले तर त्यांनी काही फरक पडला नाही. समुद्रामधलं एखादं पाणी, तांब्याभर पाणी इकडं तिकडे गेलं तर ते पुन्हा समुद्र पुन्हा भरतो. किंवा समुद्रामध्ये एखाद्या कुत्र्याने पिशाब केली तरी पाण्याची चव बदलत नाही. समुद्र खारटच आहे. आणि तुम्ही जरी म्हणत असाल ना का बुवा वळसे साहेबांना बुवा सोडून गेले, परंतु ज्यावेळेस जे सोडून गेलेले आहेत पण फरक काही पडला नाही. ते वळसे साहेबांनीच त्यांना मोठं केलं होतं. वळसे साहेबांचे ते खंदे समर्थक होते, ते नेतृत्व करणारे होते. परंतु काही गोष्टी अनेक जण घरामध्ये जरी कारभारी जरी एक असला पण बाकीचे 2-4 जण कोणीतरी ते सांगतच असतं की बुवा अरे तो असं करतोय, तो तसं करतोय. त्याच्यामुळे म्हणजे राजकारणात सुद्धा तसंच चालतं. हे काय असं त्याच्यात बदल होत नाही काही वेगळा. अरुण गेरे आता सोबत आले, बाकीचे अनेक कार्यकर्ते आता वळसे साहेबांच्या सोबत आले. भविष्य काळामध्ये देवदत्त निकम सुद्धा पुन्हा येऊ शकतो मागे? त्याचं काय बरोबर सांगताच येत नाही. उद्या काय होईल. अहो हे आता समजा आढळराव दादा इकडे आलेत, आढळराव दादा विरोधात साहेबांच्या 20 वर्ष बोलत होती. 3 टर्मला ते खासदार झाले. आणि आता समजा 5 वर्ष साहेबांनीच अमोल कोल्हेंना तिकीट दिलं आणि साहेबांमुळेच दादा पडले. दादांना सुद्धा असं वाटतं की मी वळसे पाटलांकडे गेल्यावर तालुक्यातलं मतदान आपल्यालाच होणार आहे असं दादांना सुद्धा वाटतंय. त्याच्यामुळे बदल उद्याचं काय सांगू शकत नाही काय होईल. राजकारणात कधी काय होऊ शकतं असं तुम्ही म्हणताय. भविष्य काळात तुम्ही पुन्हा वळसे पाटलांच्या सोबत पाहायला मिळेल? हो, आजही सुद्धा वळसे पाटलांसोबत, वळसे पाटलांविषयी आपला काहीही गैरसमज नाही. वळसे पाटलांना आम्ही दैवत मानतोय आणि हे वळसे पाटील आमचे दैवत सुद्धा आहे. परंतु काही गोष्टी आम्हाला काही खालच्या पातळीवरती जी लोक आहेत यांचं पटत नाही. त्याच्यामुळं आम्ही थोडंसं बाजूला थांबलोय. तुमचा पक्ष कुठला? नाही, पक्ष अजून आम्ही ठरवलाच नाही. पक्ष अजून काय आम्ही ठरवलेला नाही कुठला पक्ष. सध्या कुठलं काम करतात? नाही, अजून तर कामच नाही करत काय. आताची लोकसभा चालू झालेली आहे. आता या कोणाच्या गटासोबत, कोणाच्या गटासोबत? नाही कुणाच्या अजून आम्ही नाही ठरवलेलं तसं. साहेबांची विरोधक कसं ओळखायचं? नाही विरोधक नाही. मी आता साहेबांचं दैवत म्हणतोय. मी म्हटलं तुम्ही दैवत आहे पण तुम्ही म्हणतायत ना बाबा परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. नाही, परिस्थिती दिसती. आज जरा थोडीशी चर्चा होती, परिस्थिती वेगळी थोडीशी दिसतीये. मग आता उद्या काय होईल हे काही सांगता येत नाही उद्या. पण वळसे पाटील हे आमचे दैवत आहे. आम्ही साहेबांबरोबर भरपूर अशी कामं केलेली आहेत. परंतु थोडंसं आम्हाला काही गोष्टींचा विचार पटत नाही खालच्या माणसांचा, म्हणून आम्ही थोडंसं बाजूला झालेलो आहोत. आता वळसे साहेब म्हणाले की बाबा काय झालं असेल कोणाचं कार्यकर्त्यांचं तर चुकलं असेल तर आपण बघू, तुम्ही या वेळेला माझा ऐका, आढळरावांना मतदान करा. नाही, मी आतापर्यंत शिवसेनेला मतदानच नाही केलेलं. आढळराव दादा शिवसेनेला मतदान करायचा प्रश्न कुठे येतो? नाही, मी आढळराव दादांना मी आता सेनेत आता ते राष्ट्रवादीत आले. ज्यावेळेस साहेब सांगतील बघू आम्ही काय करायचे ते. साहेबांनी सांगितलं विचार होऊ शकतो? नाही, विचार बदल होऊ शकतो, काहीतरी घडू शकतो, तसंही काही नाही. परंतु पण आज आहे ना सर्वसामान्यांच्या तरुणांच्या याच्यामध्ये आहे की अमोल कोल्हेंना मतदान करायचं, एवढाच फक्त विषय आहे. आपण पाहतोय आंबेगाव तालुक्यामध्ये दिलीपराव वळसे पाटील यांचं मोठं प्राबल्य आहे. वळसे पाटलांचं काम 1 नंबर आहे. परंतु त्यांच्या जवळचे काही कार्यकर्ते त्यांच्या कानी लागतात आणि मग काहीतरी गैरसमज वाढतात आणि मग कार्यकर्ते थोडेसे दूर जातात असं ह्या दादांचं म्हणणं आहे. हे कितपत खरं खोटं यांना, वळसे साहेबांना आणि कानाला लागणाऱ्या कार्यकर्त्यांनाच माहिती. या तालुक्यामध्ये वळसे पाटील, शिवाजीराव आढळराव यांची ताकद निश्चित आहे. परंतु अमोल कोल्हे यांच्या कामावर प्रेम करून काही कार्यकर्ते मंडळी या वेळेला आम्ही पुन्हा अमोल कोल्हे यांच्यासोबत राहू, त्यांनाच मतदान करू असंही म्हणतात. आणि वळसे पाटलांनी जर आम्हाला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला तर काही विचारामध्ये बदल पण होऊ शकतो अशीही त्यांची प्रतिक्रिया आहे. संबंधित राजकारणी मंडळी या संदर्भामध्ये काही बोध घेतील, काही बदल करतील आणि अंमलबजावणी करायचा प्रयत्न करतील अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, पारगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या,
राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.